नमस्कार मित्रांनो. आजची घटना उत्तर प्रदेशातील झाशी येथील आहे. ही घटना 2025 सालची आहे. झाशीमध्ये कुमारी या नावाचे एक गाव आहे आणि याच गावात अजय कुमार राजपूत यांचे कुटुंब राहते. 24 जूनच्या संध्याकाळची वेळ होती. अजय कुमार गावाला राहून परतले होते. 2 दिवसापूर्वी आपल्या नातीच्या वाढदिवसासाठी ते धाकटा मुलगा संतोष आणि सून पूजा यांच्याकडे गेले होते. घरी फक्त त्यांची बायको सुशीलाच होती. जेव्हा अजय गावात पोहोचले त्यांनी पाहिले की घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. त्यांना वाटले की कदाचित सुशीला शेजाऱ्याकडे गेली असेल. त्यांनी चावीने दरवाजा उघडला आणि आत पाऊल टाकताच ते स्तब्ध झाले. खोलीतील कपाट उघडले होते. आत ठेवलेले पैसे आणि दागिने गायब होते. आतापर्यंत त्यांना काही समजलेही नव्हते की त्यांची नजर बेडवर गेली, जिथे सुशीला तोंडात कापड कोंबलेली मृतावस्थेत पडली होती. पाहता क्षणी स्पष्ट दिसत होतं की गळा दाबून तिची हत्या करण्यात आली होती. बायकोला या अवस्थेत पाहून अजय ओरडले. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावत आले. सर्वजण घरात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की सुशीलाचा मृतदेह बेडवर पडला आहे आणि कपाटातील सर्व सामान गायब आहे. काही शेजाऱ्यांनी सांगितले की त्यांनी घटनेच्या दिवशी एक महिला आणि एक पुरुष अजयच्या घरात शिरताना दिसले. मात्र त्यावेळी कोणीही जास्त लक्ष दिले नव्हते. हे प्रकरण संशयास्पद वाटत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस पोहोचल्यावर अजयने आपल्या बायकोच्या हत्येचा संशय मोठी सून रागिनी आणि तिच्या भावावर व्यक्त केला. रागिनी गेल्या 8 महिन्यापासून आपल्या माहेरी राहत होती. तिचे सासरच्या लोकांशी नेहमी भांडण होत असे. त्यामुळे अजयला तिच्यावरच संशय आला, पण पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकले नाहीत. त्याआधीच रागिनी आणि तिचा भाऊ स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले. दोघांनी पोलिसांसमोर स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले आणि या हत्येशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले. पोलिसांसाठी आता हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले होते. अजयला त्याची मोठी सून रागिनी आणि तिच्या भावावर संशय होता, पण ते दोघा स्वतः पोलीस ठाण्यात पोहोचले होते आणि त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. आतापर्यंतच्या चौकशीत पोलिसांना त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता. हत्येनंतर घरातून दागिने आणि पैसे गायब होते, पण घटनास्थळावरून कोणताही सुगावा मिळाला नाही. आसपास कोणाच्याही घरात किंवा रस्त्यावर CCTV कॅमेराही नव्हता. कोणताही प्रत्यक्षदर्शी समोर आला नाही किंवा अशी कोणतीही साक्ष मिळाली नाही जी पोलिसांना थेट एखाद्या आरोपीपर्यंत पोहोचवू शकेल. रागिनीची बराच वेळ चौकशी झाली, पण ती प्रत्येक प्रश्नांची शांतपणे उत्तरे देत राहिली. तिच्या बोलण्यातून कोणत्याही प्रकारच्या कटाचे संकेत मिळत नव्हते. जशी जशी चौकशी पुढे सरकली तसं पोलिसांचा संशय आता दुसरीकडे वळू लागला होता. हत्येला बरेच दिवस झाले होते, पण अजयची धाकटी सून पूजा, ज्याच्यावर अजूनही सासरी आली नव्हती, तिने आपल्या सासूच्या मृत्यूवर शोकही व्यक्त केला नाही किंवा अंत्यसंस्कारातही भाग घेतला नाही. ही गोष्ट पोलिसांना विचित्र वाटली. पोलिसांनी तात्काळ एक पथक वालेला पाठवले, जिथे पूजा आपल्या माहेरी राहत होती. तिथे पोहोचल्यावर चौकशी केली असता पूजा घाबरली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी झाशीला आणले. आता पोलिसांना खात्री पटली होती की या हत्याकांडातील खरी कडी पूजाच आहे. चौकशीत सुरुवातीला तिने सांगितले की तिचा नवरा आणि सासऱ्यासोबत ग्वालियरमध्ये राहत होती आणि त्यामुळे हत्येमध्ये तिचा कोणताही हात नाही. पण पोलिसांनी कठोरता दाखवताच पूजाने कबूल केले की तिनेच हे कांड केले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणच बदलून गेले. पूजाने कबूल केले की ती सासू सुशीलाची हत्या तिने करून घेतली आहे आणि तिने हे काम आपल्या बहिणीला आणि बहिणीच्या बॉयफ्रेंडला सोपवले होते. कारण होते जमिनीची वाटणी. सुशीला जमीन पूजाच्या नावावर करण्यास तयार नव्हती. याच गोष्टीवरून नाराज होऊन पूजाने कट रचला. पोलिसांना वाटले की आता प्रकरण सुटले आहे, पण खरी कहाणी आता उघडकीस येऊ लागली होती. ज्या पूजाला अजयने सून म्हणून घरी आणले होते, तिचे मागील आयुष्य काहीतरी वेगळेच होते. झाशीला येण्यापूर्वी ती 2 संबंधामध्ये राहिली होती आणि प्रत्येक वेळी वाद, भांडणे आणि खटले तिच्यासोबत जोडलेले होते. जवळपास 11 वर्षापूर्वी पूजाचे पहिले लग्न ओरछा येथील रमेश नावाच्या तरुणासोबत झाले होते. काही महिन्यातच त्यांचे भांडणे झाले. पूजाने सासरच्या मंडळीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. प्रकरण कोर्टात पोहोचले आणि रमेशचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तो गाव सोडून निघून गेला. यानंतर पूजा ग्वालियरमध्येच एका तरुणासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. तो तरुण खाजगी नोकरी करत होता. जेव्हा त्याने लग्नास नकार दिला तेव्हा पूजाने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ग्वालियर पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पूजाचे नाव एक भांडखोर आणि वाद घालणारी महिला म्हणून नोंदवले गेले होते. काही काळानंतर पूजाने संतोषशी लग्न केले आणि झाशीला आली. सुरुवातीला सर्व सामान्य होते, पण लवकरच दोघांमध्ये भांडणे सुरू झाली.
एके दिवशी भांडण इतकं वाढलं की पूजाने रागाच्या भरात तिचा नवरा संतोषवर भाडोत्री गुंडाकडून गोळ्या झाडल्या. संतोष बचावला आणि त्याने पूजाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी ग्वालियर न्यायालयात सुरू होती, जिथे पूजाला वारंवार जावे लागत असे. तिथेच तिची झाशीच्या कल्याण नावाच्या व्यक्तीशी भेट झाली. कल्याणवरही अनेक गुन्हेगारी खटले सुरू होते. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि लवकरच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. मग दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पूजा कल्याणसोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागली आणि झाशीला परत आली. काही वर्षे सर्व ठीक चालले, पण सुमारे 6 वर्षानंतर कल्याणचा एका रस्त्यात अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर कल्याणचा मोठा भाऊ संतोष आणि त्याचे वडील अजय पूजाला भेटले. दोघांनी तिला धाकट्या सुनेचा दर्जा दिला आणि घरी घेऊन आले. घरात आल्यानंतर काही काळ शांतता होती, पण हळूहळू पूजा आणि संतोष यांच्यात जवळीक वाढू लागली. दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. जेव्हा संतोष आणि पूजा यांच्यात संबंध निर्माण झाले, तेव्हा याची कुणकुण संतोषची बायको रागिणीला लागली. रागिणीने याला जोरदार विरोध केला आणि घरात खूप तमाशा झाला. तसंच सासू सुशीलाही पूजा कधीच आवडली नव्हती. घरात रोजच भांडण होती. परिस्थिती बिघडत गेली आणि शेवटी पूजा झाशी सोडून पुन्हा ग्वालियरला परतली. तिथेच तिने संतोषच्या मुलीला जन्म दिला. काही महिन्यानंतर पूजाने संतोषला फोन केला आणि म्हणाली की तिला तिचा मृत नवरा कल्याणच्या वाट्याची जमीन पाहिजे आहे. वास्तविक अजयच्या नावावर एकूण 16 बिघे जमीन होती. पूजाचा दावा होता की ती कल्याणची बायको असल्याने तिला 8 बिघे जमीन मिळायला पाहिजे. तिने संतोषला सांगितले की त्याने जमीन विकून तिला पैसे द्यावे, जेणेकरून ती काही काम सुरू करू शकेल आणि तिच्या मुलीला वाढवू शकेल. संतोष आणि त्याचे वडील अजय यासाठी तयार झाले, पण सासू सुशीला नकार देत होती. सुशीलाचा ना पूजावर विश्वास होता, ना तिला जमीन वाटप करण्याच्या बाजूने होती. जेव्हा पूजाला असं वाटू लागलं की बोलण्याने काही होणार नाही आणि सुशीला कधीही जमिनीतील हिस्सा देणार नाही, तेव्हा तिने सासूला मार्गातून बाजूला करण्याचा निर्णय घेतला. ती ग्वालियरला परत गेली आणि तिथे बसून हत्येचा संपूर्ण कट रचला. योजना अशी होती की पूजा तिचा सासरा अजय आणि दीर संतोष यांना ग्वालियरला बोलावेल. रागिनी आधीच माहेरी होती. अशा परिस्थितीत सुशीला घरी एकटीच असेल. कमला आणि अनिल झाशीला जातील आणि संधी मिळताच तिची हत्या करतील. या बदल्यात पूजाने त्यांना जमीन विकून मिळणाऱ्या रकमेचा अर्धा हिस्सा देण्याचे वचन दिले. जून 22 रोजी पूजाने अजयला फोन केला आणि सांगितले की तिच्या मुलीचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्याने ग्वालियरला येऊन समारंभात सहभागी व्हावे. तिने संतोषला फोन करून दुसरी गोष्ट सांगितली. ती म्हणाली की ती पुन्हा गर्भवती आहे आणि तिला हे बाळ नको आहे आणि त्याला ग्वालियरला यावे लागेल. अजय आणि संतोष दोघेही ग्वालियरला पोहोचले. इकडे इशारा मिळताच कमला आणि अनिल झाशीसाठी निघाले. दोघे घरात शिरताच सुशीला भडकली आणि विचारू लागली की ते घरात काय करत आहेत. पण ती काही करण्यापूर्वीच कमला आणि अनिलने तिला पकडून खोलीत नेले आणि नशेचे इंजेक्शन दिले. यानंतर तिच्या तोंडात कापड कोंबले आणि गळा दाबून तिची हत्या केली. पूजाचा हा संपूर्ण कट होता की ती ग्वालियरमध्येच राहील, जेणेकरून कोणालाही तिच्यावर संशय येऊ नये. हत्येनंतर कमला आणि अनिलने कपाटातून दागिने आणि पैसेही काढून घेतले, जेणेकरून ही हत्या लुटीच्या उद्देशाने केली गेली आहे असं दिसावं. पण ही हुशारी जास्त काळ टिकली नाही. पोलिसांनी तपास केला, संशयाच्या आधारावर चौकशी सुरू केली आणि हळूहळू संपूर्ण प्रकरण समोर आले. शेवटी पूजा, कमला आणि अनिल यांना सुशीलाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तर मित्रांनो, आजच्या या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.